नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही आपल्या मागं मोसंबीचा बाग आहे आपला. आता मित्रांनो पावसाचे दिवस जवळपास एक हप्त्यानं सुरू होतील. आता जवळपास 7 जून चालू आहे. तर मित्रांनो जून महिन्यात 7 जूनपासून पावसाला सुरू होते मित्रांनो. हे पहा आपला इकडं मोसंबीचा हा बाग आहे. आणि जर मागं पाहिलं तर मित्रांनो आता हे शेत जे आहे, तर इथं आता ड्रीप आथरून जे आहे, तर आता कापसाची लागवड जी आहे तर ती आपल्याला करायची. आपण पहा किती आपली जी आहे तर ती आता इकडं जे आहे तर ती तयारी चालू आहे मित्रांनो. कापूस लागवडीची जी तयारी आहे तर ती तयारी मित्रांनो आपली झालेली आहे आता. आणि ह्या शेतामध्ये आपण कापूस जे आहे लागवड केलेली आहे आणि कापूस उगला आहे. तर याच्या मागे जे आहे तर तिकडे पाहू शकता आपण की जो आहे तर तो दिसतोय तुम्हाला मागं आपला ऊस आहे. आणि तिथे आपण आता जवळपास 1 तारखेला लागवड केली, तर इथलचा जो कापूस आहे तर तो उगलेला आहे. आणि जे मागं दिसतंय तिकडे तर तो ऊस आहे आपला. आणि मित्रांनो तुम्हाला जर असेच व्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तिकडं मित्रांनो दिसत असेल आपल्याला खूप लांबवर, तिकडं आहे आपली एक विहीर आहे. तर तिथून जे आहे तर ते आपल्याला पाणी येतं आपल्या पूर्ण शेताला. आणि इकडे सुद्धा विहीर आहे इथे एक. तर ह्या विहिरीचं बांधकाम झालेलं नाही. तिकडे जी विहीर आहे तर तिचं चांगली प्रकारे असं बांधकाम झालेलं आहे आपल्या. आणि जी आपली ही विहीर आहे आपली या शेतामधली, तर इथं बांधकाम करत राहिले. पाहू शकता झाडं वगैरे उगलेली आहेत विहिरीवर. पाहू शकता जे आपले मोटर वगैरे फिल्टर वगैरे बसवलेलं आहे. तर मित्रांनो मी असेच ब्लॉग काढत असतो. तुम्हाला जर आवडला ब्लॉग तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपण असेच ब्लॉग जे आहेत तर ते आपण नवीन सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तर आपण गावाकडचे ब्लॉग असेच शेतीतील विविध अनेक प्रकारचे मित्रांनो आपण टाकत जाऊ चॅनलवर. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे मोसंबीची बाग आहे, तिकडे आपलं मागं ट्रॅक्टर आहे. आणि तिथं जे आहे तर ते मित्रांनो इकडे आपलं मोसंबीच्या बागाच्या पलीकडून जे आहे तर ते आपलं घर आहे. तुम्हाला दिसतच असेल तिकडं. तर ते पाहू शकता ना, ते आपलं तिकडं घर आहे. म्हणजे हे जी कापूस लावले आहेत हा आमच्या चुलत्याचा कापूस आहे. त्यांनी 1 तारखेला लागवड केला होता. आम्ही दुसऱ्या शेतामध्ये लागवड केलेली. आणखीन आमचा कापूस जो आहे तर तो उगायचा राहिले. पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता कापूस उगलेला 2-2 पानावरती आलेला आहे. तर आम्ही सुद्धा आता लागवड केलेली आहे. परंतु आमच्याकडे काय आहे की ऊस आहे. ऊस जास्त असल्यामुळं काय होतं की ऊसाला जास्त पाणी लागते. त्यामुळं आपण जे आहे तर थोडा कापूस लावायला थोडा उशीर केला होता. आणि मोसंबी बी असल्यामुळं आपल्याला पाणी लागतं. मोसंबीला माले भरपूर अशी मोसंबी फुटलेली आपली मोसंबीला चांगला माल आहे. त्यामुळं आपण लवकर कापसाची लागवड नाही केली, कारण की आपल्याला पाणी लागतं आहे मोसंबीला. आणि ऊस आहे जवळपास 4 एकर ऊस आहे आणि 2-3 एकर मोसंबी आपली. तर त्यामुळं आपण थोडं टाळ केली ती, कारण की जर पाऊस यंदा थोडा उशिरा सांगितलेला आहे. जर उशीर झाला पावसाला तर आपल्याला थोडी ताण पडू शकतो पाण्यासाठी. म्हणून आपण काय केलं की इतक्या लवकर जे आहे तर ते लागवड न करता थोडा उशीर केलेला आहे लागवडीसाठी. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत